ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र. स्वराज्याच्या सागरी सीमांच्या सुरक्षितेकरिता तसेच व्यापाराच्या दृष्टीने महाराजांनी आपले आरमार समुद्रात उतरवले. मात्र इंग्रज, पोर्तुगीज यांसारखे समुद्रात आपले पाय रोवू पाहणाऱ्यांना हे मान्य नव्हते. याच परकीय सत्ताधीशांच्या जोरावर जंजिऱ्याचा सिद्धी मातला होता. घरात जैसा उंदीर तैसा शत्रू, यास कैसे जेर करावे म्हणून तजवीज पडली. घरातल्या उंदराप्रमाणे असलेल्या सिद्धीला जेरीस आणण्यासाठी मराठ्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र त्या सर्व मोहिमा अपयशी ठरल्या. या अपयशाचे मुख्य कारण म्हणजे सिद्धीला पडतेवेळी मुंबईच्या इंग्रजांची व चौलच्या पोर्तुगीजांची होणारी मदत. ही मदत थांबवणे गरजेचे होते आणि म्हणूनच मुंबई व जंजिरा यांच्यामध्ये आपले भक्कम ठाणे असणे महत्त्वाचे होते. हेच समुद्रातील ठाणे म्हणजे शिवछत्रपतींनी उभारलेला पद्मदुर्ग. पुढे पद्मदुर्गाच्या उभारणीला सुरुवात झाली. वर्ष होते सन 1675. पद्मदुर्गाची उभारणी करण्यासाठी लागणारी रसद पुरवण्याची जबाबदारी जिवाजी विनायक सुभेदार यांच्यावर सोपवण्यात आली. मात्र एक दिवस रसद वेळेवर ना पोचल्याचे छत्रपती शिवाजी महाराजांना समजले आणि महाराजांनी जिवाजी विनायक यांना समज देणारे एक खमखमीत पत्र लिहिले. हे पत्र 19 जानेवारी 1675 तारखेचे आहे. याच पत्रात पद्मदुर्गाच्या उभारणीचा सर्वात पहिला उल्लेख सापडतो. पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली आहे, असा पद्मदुर्गाचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. पद्मदुर्गाच्या बांधकामाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मात्र उर्वरित काम छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात पूर्ण झाले असावे. बऱ्याचदा लोक विचारतात, हा प्रश्न सामान्य जनतेने बऱ्याचदा विचारलेला आहे की हा जो किल्ला आहे, किल्ला पद्मदुर्ग, हा नक्की कोणी बांधला? छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला की छत्रपती संभाजी महाराजांनी बांधला? याच्याबद्दल काय सांगशील? महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यानंतर पुढच्याच वर्षात म्हणजे 1675 स्वतः शिवाजी महाराजांनीच पद्मदुर्ग बांधायला काढला असं एक पत्र उपलब्ध आहे. बरोबर. पण पुढच्या काही काळानंतर म्हणजे 1680च्या कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि संभाजीराजे गादीवर आले. संभाजीराजांच्या कारकिर्दीत उर्वरित पद्मदुर्गाचं बांधकाम झालं असावं. पण 1689च्या कालखंडात संभाजीराजांचा देखील मृत्यू झालाय. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम राजे गादीवर बसले, पण राजाराम राजांना स्वराज्य वाचवण्यासाठी जिंजीला निघून जावं लागलं. आता स्वराज्यात राजा नाहीये, कोणीही नाहीये, फक्त काही सरदार आहेत जे स्वराज्याचा लढा लढतायत. पण अशा कालखंडात सुद्धा जेव्हा औरंगजेबानी स्वराज्यातले महत्वाचे किल्ले गिळंकृत केले होते आणि हा पद्मदुर्ग हा शेवटपर्यंत मराठ्यांकडेच होता. म्हणजे आपण एक खेळ बघतो, बुद्धिबळाचा खेळ. या खेळामध्ये राजा मेला की खेळ संपतो. बरोबर. अगदी तसंच पण स्वराज्यात राजा नाहीये, पण तरी पद्मदुर्ग हा मराठ्यांकडेच होता. प्रजा इतकी सक्षम होती की मराठ्यांचा पद्मदुर्ग मराठ्यांकडेच होता. अगदी. मग या संदर्भाला धरून मला आणखीन एक प्रश्न आहे. मग एका पर्टिक्युलर टाइम पर्यंत हा किल्ला मराठ्यांनी सांभाळला, मग नक्की हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यातून गेला कधी? राजाराम राजांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1700ला राजाराम राजांचा मृत्यू झाला, त्या काळातही पद्मदुर्ग मराठ्यांकडेच होता. सन 1707 या कालखंडात जंजिराचा मुख्य सिद्धी कासिम खान याचा मृत्यू झाला आणि त्याच वर्षात औरंगजेबाचा देखील मृत्यू झाला. पण औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच वर्षी मराठ्यांमध्ये दुफळी माजली. म्हणजे शिवाजी महाराजांचा फायदा घेतला. त्या दुफळीचा फायदा घेऊन सन 1710च्या कालखंडात पद्मदुर्ग सिद्धींनी जिंकला. सिद्धींनी पद्मदुर्गाचे नामकरण पुढे कासा किल्ला असे केले. पद्मदुर्गाचे बुरुज. पद्मदुर्गांच्या बुरुजाची जे वैशिष्ट्य आहे ना, ते वैशिष्ट्य असं आहे की आपण इतरही बऱ्याच किल्ल्यांवर बुरुज बघतो, पण ह्या बुरुजांवर विदूषकी टोप्यांप्रमाणे छत होते. आता हे छत आहेत हे आपल्याला कशावरनं समजलं तर अलेक्झांडर नावाचा हायड्रोग्राफर ब्रिटिश सरकारकडे कामाला होता. या हायड्रोग्राफरने काढलेली काही चित्र आपल्याकडे उपलब्ध आहेत. या चित्रांमध्ये जे बुरुज दाखवलेत पद्मदुर्गाचे, त्या बुरुजांवर विदूषकी टोप्या काढण्यात आल्या आहेत.
आता ह्या टोप्या बघण्यासाठी आपण पद्मदुर्गात आलो तेव्हा आपल्याला लक्षात आलं की ह्या टोप्यांसाठी लागणारे जे बेस्टोन आहेत ते किंवा इथे अजूनही शिल्लक असलेले आपल्याला बघायला मिळतात. आजच्या मितीला पद्मदुर्गामध्ये तब्बल 41 तोफा पाहायला मिळतात. या 41 तोफांपैकी बऱ्याचशा तोफा ह्या तोंडावर फुटलेल्या आहेत. आता एखादी तोफ ही तोंडावर फुटली तर फेकून देणे म्हणजे ती वाया घालवणे. तर तोफ ही महाग आणि अतिशय महत्वाची गोष्ट आहे. या तोफा सहजासहजी उपलब्ध देखील होत नव्हत्या आणि म्हणूनच एखादी महत्वाची तोफ जर तोंडावर फुटली तर ती तोफ दुरुस्त कशा प्रकारे केली जाते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही एक तोफ, जी तोफ जंजिऱ्याच्या दिशेने तोंड आवासून उभी असलेली पाहायला मिळते. या तोफेला पुढे बांगड्या जोडलेल्या आहेत. म्हणजेच काय तर ही तोफ मिश्र पद्धतीची, ज्याच्यात ओतीव तोफ आणि बांगडी तोफ यांचं मिश्रण आपल्याला बघायला मिळतं. हा एकमेव किल्ला आहे ज्याच्यावरती 2 तोफांचे गोळे अजूनही आपल्याला शिल्लक आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण तोफा बघतो किंवा तोफांच्या गोळ्यांबद्दल ऐकतो. काही ठिकाणी तोफां अशा देखील आहेत की त्या तोफांमध्ये गोळे शिल्लक आहेत. बरोबर, अशीच एक तोफ जंजिरात देखील आहे. तर अशा बऱ्याच किल्ल्यांवर तोफा असतील, पण ह्या पद्मदुर्गाच्या भिंतींमध्ये गोळे अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात. जे आपण कमळाच्या आकाराचा जो बुरुज ज्याला आहे, पाकळी बुरुज म्हणून ओळखला जातो, अशा त्या बुरुजामध्ये आजही गोळे शिल्लक आहेत. याचप्रमाणे बाले किल्ल्याच्या तटबंदीवर आपल्याला ध्वजस्तंभ देखील पाहायला मिळतो. कोटेश्वरी. कोट म्हणजे किल्ला आणि ईश्वरी म्हणजे देवी. किल्ल्यातील देवी ती म्हणजे कोटेश्वरी. कोकणात एक पद्धत आहे, कोणतीही वास्तू बांधायला काढली किंवा कोणत्याही शुभकार्याच्या पूर्वी खांब पुजला जातो, ज्याला मुहूर्त मेढ म्हटली जाते. आता ही मुहूर्ताची मेढ पद्मदुर्ग बांधताना देखील पुरण्यात आली होती. आता तीच मेढ आपल्याला इथे बघायला मिळते. ती पद्मदुर्गातली जी मुहूर्ताची मेढ होती ती कालांतराने जेव्हा पद्मदुर्ग शत्रूच्या हातात गेला तेव्हा ही मुहूर्त मेढ तोडून समुद्रात विसर्जित करण्यात आली. हिंदू धर्मात एक समज आहे की जेव्हा देवाचं विसर्जन केलं जातं त्यातलं देवत्व पंचत्वात विलीन होतं. तर अशाच प्रकारे जेव्हा पद्मदुर्गातली मुहूर्तमेढ तोडून समुद्रात विसर्जित करण्यात आली, ती वाहत जाऊन भरतीच्या पाण्यासोबत मुरुड किनाऱ्याला लागली. ज्या ठिकाणी तो तुटलेला तुकडा लागला त्या ठिकाणी तो तुकडा गावकऱ्यांनी उभा करून ठेवला आणि तिथे कोटेश्वरी देवीचं म्हणजेच किल्ल्यातल्या देवीचं दुसरं एक मंदिर बांधण्यात आलं. आजही मुरुड शहराच्या वेशीवर कोटेश्वरी मातेचे मंदिर आहे. याच मंदिरासमोर किल्ल्यातील खांबाचा तुकडा देखील उभा केलेला पाहायला मिळतो. पद्मदुर्गाचा पडकोट आणि जंजिऱ्यातून पसरविला जाणारा चुकीचा इतिहास. जंजिरा किल्ल्यात जेव्हा आपली लोक जातात किंवा पर्यटक जातात तेव्हा तिथून असं सांगितलं जातं की किल्ल्यामधून गोळीबार केला गेला तोफेच्या माध्यमातून आणि या किल्ल्याचे 3 तुकडे झाले. हे किती सत्य आहे? अर्थातच ही गोष्ट हास्यास्पद आहे. ज्या वेळेस आपण आता इथे उभे आहोत तो भाग म्हणजे पद्मदुर्गाचा पडकोट. आता ह्या पडकोटाकडे उभे राहून तुम्ही जर समोरून पद्मदुर्गाकडे पाहिलं किंवा पाण्यातून पद्मदुर्गाकडे पाहिलं तर पद्मदुर्ग 3 तुकड्यात विभागलेला दिसतो. पण ज्या वेळेस पद्मदुर्ग तुम्ही एखाद्या उंचावरून पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की पद्मदुर्गाचं बांधकामच अशा प्रकारात बनवण्यात आलेलं आहे. हे जे जंजिऱ्यातून चुकीची माहिती पसरवली जाते की पर्यटकांनी पद्मदुर्गाकडे जाऊच नाही. मुळात तिथे सांगणाऱ्या गाईड्सना आपण जर विचारलं की जंजिऱ्यातून तोफेचे गोळे मारले आणि पद्मदुर्गाचे 3 तुकडे झाले, मग जंजिऱ्यातून 2च का तोफेचे गोळे मारले? तुम्ही आणखीनही गोळे मारून पद्मदुर्ग उद्ध्वस्त करू शकत होता. बरोबर. आणि आपलेही जे इतिहास प्रेमी आहेत, गडदुर्ग प्रेमी आहेत, ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून पद्मदुर्गाकडे येत नाहीत आणि याच्यातच आपण कुठेतरी मागे पडतोय. बालेकिल्ला म्हणजे किल्ल्यातील सर्वात महत्वाचा किंवा जिथे मुख्य बांधकाम आहे ते ठिकाण. त्या ठिकाणाव्यतिरिक्त शेजारी सपाट मैदान असेल तर अशा ठिकाणी तटबंदी बांधून ती जागा देखील सुरक्षित केली जाते. त्याला पडकोट असे म्हणतात. पद्मदुर्गात आल्यानंतर बालेकिल्ला, पडकोट व पद्मदुर्गाची संरक्षक भिंत या गोष्टी अगदी स्पष्टपणे लक्षात येतात. पद्मदुर्गाचे बांधकाम करताना तेथील भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन येथील सर्व बांधकाम केले आहे हे समजून येते. परंतु काही अंतरावरून पद्मदुर्गाकडे पाहिले असता पद्मदुर्ग 3 भागात विभागलेला पाहायला मिळतो. मुळात तेच पद्मदुर्गाचे मुख्य बांधकाम आहे. खरे तर पर्यटकांनी पद्मदुर्गाकडे जाऊच नये व सिद्धीच्या छाताडावर पाय रोवून उभारलेला पद्मदुर्ग
आणि पद्मदुर्गचा इतिहास पर्यटकांना समजूच नये म्हणून केला जाणारा हा प्रयत्न आहे. आपल्याला शिवछत्रपतींनी उभारलेला पद्मदुर्ग पाहायचा असेल, त्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल, त्याचे बांधकाम जवळून अनुभवायचे असेल तर अशा खोट्या पसरवल्या जाणाऱ्या माहित्यांकडे दुर्लक्ष करून आपण स्वतः आपली पावले पद्मदुर्गाकडे वळवणं गरजेचं आहे.